हा बघ कसे धावले ते टप्पा घे टप्पामध्ये. आता थोडीशी मी थकली म्हणजे एनर्जी एकदम लो. आज आमच्याकडे बिर्याणी बनवलेली आहे, झटपट बिर्याणी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर रविवारचा दिवस आहे, म्हणजे आजचाच दिवस आहे. आजच हा व्हिडिओ शूट होतोय आणि आजच तुमच्यापर्यंत येतोय. तर आज आमचा दिवस आहे मसाला तयार करण्याचा. म्हणजे आता मिरची वगैरे बघा साफ करून झालेले आहे आणि त्याच्यामुळे आज सकाळी सकाळी आता भाजायला घ्यायचं होतं. आदल्या दिवशी सगळी तयारी केली होती, म्हणजे गरम मसाले जे काही लागतात ना ते सगळं मोजून मापून आदल्या दिवशी रात्री सर्व रेडी करून ठेवलं होतं. आणि आता सकाळी उठले मी एक अंदाजे 6च्या दरम्यान मी उठले, पाणी प्यायले आणि त्याच्यानंतर लगेच इथे आता कामाला सुरुवात केलेली आहे. घरातली झाड लोट वगैरे सगळं काही बाकी होतं, कारण आता अजून म्हणजे कुणालचे बाबा आणि कुणालचं झोपलेला होता ना, त्याच्यामुळे म्हटलं ती लोक झोपलेले आहेत तर राहू दे, थोड्या वेळ म्हटलं आपण करूया सगळं आवरून झाल्यानंतर. तर इथे सगळ्यात आधी आता पहिला चूल आहे ना पेटवून घेतली आणि त्याच्यानंतर जे काही सामान लागतं ना मसाला भाजण्यासाठी ते सगळं आता तयार करून घेतलं. म्हणजे हे टप वगैरे आहे, टोपले वगैरे, हे सगळं सामान आहे ना मी मसाल्यासाठी ठेवलेलं आहे. आणि जे काही कपडे आता तुम्हाला म्हणजे बघताय तुम्ही, ते ओढणी वगैरे मी अंतरलेली आहे ना, तर सगळं ते आपल्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य आहे ना ते वेगळं सेपरेट ठेवलं जातं. तरी ते वाघ्या शेरू थोड्या वेळाने उठले, त्यांना कुणालच्या बाबांनी घेतलं, म्हणजे बाहेर एक राऊंड त्यांनी मारून आणला. कारण लगेच त्यांना सोडत नाही सकाळचं, लवकर सोडलं मग ते काय करतात, दोघंजण जातात आमच्या वाडीमध्ये जे कोंबड्या वगैरे आहेत ना लोकांच्या, त्यांच्या मागे ते धावतात पकडायला, त्याच्यामुळे लवकर त्यांना सोडलं जात नाही. अंदाजे 7च्या नंतर दोघांना सोडलं जातं. तर सगळं तिथे चूल वगैरे पेटवली, सगळं सामान ठेवलं आणि त्याच्यानंतर आता मिरची घ्यायला मी इथे आली होती. आपलं जे काही मटेरियल असतं ना, म्हणजे मिरची वगैरे जे काही लागतं ना ते सगळं आपलं ह्या घरामध्ये ठेवलं जातं. बऱ्याचशा वेळेला मला कमेंट्स येतात की ताई तुम्ही हे घर म्हणजे कोणाचं आहे आणि कशासाठी बांधलेलं आहे. म्हणजे बघा नवीन नवीन सबस्क्रायबर आहेत, आपल्या चॅनलशी जोडले जातात, त्यांना माहिती नसतं. जुने आहेत त्यांना सगळी डिटेलमध्ये माहिती आहे की हे घर म्हणजे कशासाठी आहे, कोणासाठी आहे. तर आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते. ह्याच्या आधी पण मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेतच. तुम्हाला जर का पूर्णपणे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत, तुम्ही पूर्णपणे बघितलात तर तुम्हाला त्यातून माहिती मिळेल. थोडक्यात सांगते, तर हे ना आपलंच घर आहे आणि आपल्याला तिथे होमस्टे बांधायचं आहे. अर्धवट काम झालेलं आहे आणि अर्धं काम बाकी आहे. तर लवकरात लवकर आता हे कामसुद्धा आम्हाला चालू करायचं आहे आणि त्याच्यासाठीच ही सगळी धडपड. म्हणजे हा जो आपला मसाला व्यवसाय चालू केला ना मी, तो ह्याच्यासाठीच की आता हे जे आपलं अर्धवट राहिलेलं काम आहे ना ते पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला काहीतरी रोजगार हवा, काहीतरी उत्पन्न हवं आणि त्याच्यामुळे ही मेहनत सगळी चाललेली आहे आमची. आणि जे काही आपला म्हणजे जे काही आपल्याला फायदा होईल ते ह्या घरासाठी आपल्याला वापरायचं आहे. का आलं वाघ्या? बघा शेरू, काय माहिती किती वाजले ते. त्यांना खेळायचा टाइम, त्यांना सोडतं आता कुणाच्या गेला गेला पळाला. जा बा, जा तू पण जा. बघ कसे धावले ते. त्याचं जरा पाणी फक्त भरून ठेवा, ते बघा आता खेळतील जरा आणि येतील आरामात. चला आपलं इथे काम चालू झालेलं आहे मिरची भाजायचं. गरम मसाले भाजून घेतले आता मी, त्याला थंड करत ठेवलेले आहे. आणि आता मिरची आहे बघा, हे बघा, म्हणजे हा एक लॉट आहे आणि अजून एक बाकी आहे. हा मीडियम मसाला मी आता भाजते आणि त्याच्यानंतर आपला स्पेशल मसाला आणि तो भाजायचा. इथे सगळी तयारी करून ठेवले. म्हणजे मिरची भाजून झाली की ह्याच्यावरती अंतरायची आणि थंड झाली का लगेच भरून ठेवायची. लगेच डंक्यावर पण द्यायचं आहे ना, मसाले ते अजून गरम आहेत ते, त्याच्यामुळे असे फुलले ठेवले. थंड झाले का ते भरून घेणार. चला सुरुवात करूया. तर नेहमी मिरची भाजताना बाहेरची आपली चूल आहे ना तिचा मी वापर करते, म्हणजे खास मसाल्यासाठीच ती चूल आहे ना बाहेर मांडलेली आहे. पण आज या आपल्या घरच्या चुलीवरती मिरची आता भाजायला घेतलेली आहे. कारण उन्हाचा तडाखा, म्हणजे सकाळी 8 वाजले का आता ऊन येत आहे. म्हणजे 2-3 दिवस झाले उन्हाचं प्रमाण की नाही खूप वाढलेलं आहे. आणि जर का मी आज बाहेर बसले असते ना मिरची भाजायला तर खूप मला त्रास झाला असता. आता तुम्हाला मी म्हणजे मिरचीचं प्रमाण सांगते. म्हणजे 2 मसाले आपल्याला आज तयार करायचे आहेत. एक मीडियम स्पायसी मालवणी मसाला आणि एक स्पेशल मालवणी मसाला. आणि ह्याचं प्रमाण तुम्हाला सांगते, म्हणजे अंदाजे जवळजवळ काहीतरी 32 का 35 किलो मिरची आहे आणि
त्याचं प्रमाण म्हणजे त्याच प्रमाणामध्ये त्याचे गरम मसाले म्हणजे अंदाजे 10 किलोच्या आसपास गरम मसाले आहेत 2 आपल्या मसाल्याचे. म्हणजे जवळजवळ 45 किलो मिरची आणि गरम मसाले ह्याचं प्रमाण केले मला भाजायचं होतं. आता इतकं सगळं भाजायचं तर बराच वेळ जाणार. म्हणजे एक अंदाज लावला होता की साधारण 11 साडे 11 तरी होतील आणि इतक्या टायमामध्ये ऊन वर आपल्या डोक्यावरती येणार आणि मग खूप त्रास होणार. आणि सध्याचं हे जे ऊन आहे ना ते सहन करण्याच्या पलीकडचं आहे आणि त्याच्यामुळेच मग ही घरची चूल पेटवून आता इथे मी मसाले भाजायला की नाही सुरुवात केलेली आहे. काय ते हे वेगळं कर नाही ते वजन, हे दुसऱ्या पिशवीत टाकून वजन कर. टपात घे, टपामध्ये बारक्या टपात घे आणि मग पिशवीमध्ये घाल. असं कर, त्यात नाही राहणार. झाले बघा, फायनली मिरची सर्व भाजून झालेली आहे. गरम मसाले भाजायचे बाकी आहेत. म्हणजे आपला जो स्पेशल मसाला आहे ना त्याचे गरम मसाले भाजायचे आहेत. आता थोडीशी मी थकली, म्हणजे एनर्जी एकदम लो झाली, त्याच्यामुळे मी ठेवले. आता पाणी पिते आणि मग थोड्या वेळाने भाजते. गरमी वाटते ना त्याच्यामुळे मग त्रास होतो. आता किती वाजले? 11 वाजले. सकाळी 6:30ला सुरुवात केली होती बरोबर आणि सगळं होईपर्यंत 11 वाजले. म्हणजे सगळं आता उचलून वगैरे सगळं ठेवलेलं आहे. कुणालचे बाबा आता गेले डंक्यावरती मसाला टाकायला. म्हणजे एक मसाला ते पुढे घेऊन गेलेले आहेत आणि एक मसाला आता आपला हा मागून घेऊन जायचं आहे. म्हणजे काय संगाती पण नेत नाही आम्ही, कारण ते मसाले कसे कुटायला पण वेळ जातो ना त्याच्यामुळे. आणि ह्या वेळेस थोडंसं मी जास्त प्रमाण बनवलं आहे, कारण मसाल्याची की नाही भरपूर ऑर्डर आहे आणि अजून पण फोन कॉल्स वगैरे चालू आहेत. त्याच्यामुळे थोडंसं प्रमाण आता जास्तच केलेलं आहे आणि म्हणूनच थोडंसं जरा जास्त वेळ गेला मिरची वगैरे भाजायला. आता मला जाम थकल्यासारखं झालेलं आहे, एकदम एनर्जी माझी लो झाले. आता मी काहीतरी खाते आणि त्याच्यानंतर मग घरातलं थोडंसं काम आवरते आणि मग गरम मसाला आहे तो भाजून घेणार आहे. कारण आत्ता चुलीपुढे बसायची इच्छा अजिबात नाही आहे आणि ज्यावेळेस आपल्या मनामध्ये इच्छा नसेल त्यावेळेस करायचं नाही. आपलं जे काम असतं ना हातातलं ते व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे जाम तहान लागली होती. कुणालसुद्धा आपला गेला आहे, कुणालच्या बाबांबरोबर तराळ्यामध्ये गेला आहे तो आता केस कापायला. म्हणजे डंक्यावरती जाऊन त्यानंतर ते लोक दोघं मार्केटमध्ये जाणार होते. म्हणजे आज रविवार आहे तर म्हटलं काहीतरी बनवायला जेवण वगैरे. बघू आता काय बनवायचं आहे. आता ते आणतील त्यानंतर मग बनवून घेईन. तर सगळ्यात आधी घरातलं आधी बघते काय घरामध्ये केलं आहे. म्हणजे सकाळी 6:30 वाजता मी बाहेर आलेली आहे, म्हणजे घरामध्ये मी गेलेलीच नाही. आत्ता बघा मी इथे घरामध्ये गेली, एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि म्हटलं पिते आणि मग तुमच्याशी म्हटलं बोलते. हा बघा शेरू 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 माझा आहे इथे. हा बघा जाऊन बसलं त्या कपड्यांमध्ये. घरामध्ये सगळा गोंधळ असणार हो. आपण इथे काम करत असतो ना बाहेर, घरामध्ये काय कोण लक्ष देणारं नसतं. चला जाऊया आता. पहिला आधी परत एकदा पाणी पिते, त्याच्यानंतर काहीतरी थंड म्हणजे सरबत वगैरे बनवून पिते आणि मग घरात थोडंसं आवरते आणि मग तुम्हाला मी दाखवते आज काय जेवण केलं आहे. आता मी आज काय रेसिपी वगैरे काय शेअर करणार नाही, कारण माझ्यात ताकदच नाही आहे. जाम थकायला होतं. जेव्हा हे मिरची भाजायचं काम असतं ना, अगदी म्हणजे सुरुवात करतो त्यावेळेस काय वाटत नाही, पण जेव्हा ते होतं ना त्यानंतर हालत खराब होऊन जाते. अंगाची पण जळजळ होते ना त्याच्यामुळे. चला जाऊया, काहीतरी पोटाला काहीतरी खाऊया आणि मग पुढचं काम आपलं. सगळं बघा जिकडं तिकडं सगळं पडलेलं दिसतंय मला किचनमध्ये. वाघ्याशिवर आपले खाऊन झालेले आहेत. मग अशी मी कुणाला सांगितलं होतं की त्यांना पहिला खायला दे, त्याच्यामुळे त्यांची काही चिंता नाही आहे. त्यांचं सगळं जे म्हणजे चिकन वगैरे ना गरम केलं होतं सकाळी उठल्यानंतर. ते बघा दूध वगैरे पण बाहेरच आहे. चला पहिला ना मी आता थोडंसं मला ज्यूस बनवून पिते आणि मग घरातलं काम आहे ना मी करते. फॅन लावूया, फॅन. तर सगळ्यात आधी इथे आता ग्लासभर सरबत बनवून घेतलं, थंडगार सरबत शांतपणे बसून मी प्यायले आणि त्याच्यानंतर मग घरातल्या म्हटलं कामाला की नाही सुरुवात करूया. घर थोडंसं जरा अस्ताव्यस्त झालं होतं, ते सगळं आवरायला सुरुवात केली. वाघ्या शेरू यांना आधी बघितलं. म्हणजे मी बघा काम करत होते ना, दोघंजण तिथे अवतीभोवतीच माझ्या होती फिरत म्हणजे बाहेरच्या पडवीमध्ये. आणि जेवणाचं तुम्हाला सांगते, म्हणजे जेवणाचं आज एकच बनवायचं होतं. म्हणजे कुणालच्या बाबांना मी म्हणाले होते की आज मिरचीचं काम आहे तर उशीर तर होणारच आहे, त्याच्यामुळे झटपट म्हटलं बिर्याणी बनवूया आणि तशी तयारी की नाही आम्ही केली होती.
तर इथे वाघ्या शेरू यांचा कुकर बघा लावून झाला आणि मसाला जो लागतो ना बिर्याणीसाठी म्हणजे पुदिना वगैरे मी बागेतून घेऊन आले. कोथिंबीर, पुदिना आणि आलं, लसूण ते सगळं मिक्सरमध्ये इथे वाटून ठेवलं. म्हणजे थोडीशी तयारी आहे ना जेवणाची ती करून घेतली म्हणजे बरं पडेल. आणि त्याच्यानंतर मला गरम मसाले भाजायचे होते. आता जोपर्यंत गरम मसाले भाजून होत नाही तोपर्यंत म्हटलं आवरायचं नाही, म्हणजे आंघोळ वगैरे काय होणारच नव्हती. त्याच्यामुळे आधी किचनचंच काम इथे झटपट की नाही करून घेतलं मी. तर तुम्हाला थोडीशी जेवणाची तयारी दाखवते. आज आमच्याकडे बिर्याणी बनवलेली आहे, झटपट बिर्याणी. आणि ही 2 वेळेचं ना एकदम करून घेतले. बघा आता मी तांदूळ घातलेत. झटपट म्हणजे इन्स्टंट बिर्याणी. तर आता गॅस ना स्लो केलं आहे आणि आता झाकण ठेवून आता ही फक्त शिजून घ्यायचे. गॅस केला बारीक. आणि इथे मी आता माझं किचनसुद्धा आवरून घेतलं बघा. थोडंसं बाकी आहे, भांडी घासलेत. आणि आता पुढचं दाखवते. दोघं जण आले आज. केवरांनी केस कापली. काय बिल चेकिंग चाललंय. तर सामान बघा आणलं गरम मसाल्याचं. कुणालच्या बाबा तिथेच गेले होते कारण आता गरम मसाला पण बघा आपण चालू केला आहे ना ऑर्डर घ्यायचं. आणि आहेत आपल्याकडे ऑर्डर, त्याच्यामुळे गरम मसाले लागतात. आणि आपल्या इथे एक सुपर मार्केट आहे आमच्या तळ्यामध्ये, चांगलं सामान तिथे मिळतं गरम मसाल्याचं, हो की नाही. आणि होलसेलमध्ये ते आम्हाला देतात. त्याच्यामुळे बघा हे आता सगळं आपल्याला जे लागतं ना सगळं आणलेलं आहे. काळी मिरी, लवंग सगळं आहे त्यात. जायफळ, हे नाकेश्वर, हे बघा हे जायपत्री, मायपत्री, मेथी, धने. चला आता बरं झालं. आता मला म्हणजे गरम मसाला आता ऑर्डर आहेत ना, संपले होते आपल्या घरातले गरम मसाले, त्याच्यामुळे आता हा एकदम माल मागवलेला आहे. तर आम्ही आता सगळीजणं जेवायला बसलो आहे. आणि बिर्याणी आपली इन्स्टंट बिर्याणी म्हणजे झटपट होणारी. आणि त्या जोडीला कोशिंबीर बनवली. आणि ही कोशिंबीर कुणालने बनवले पटकन. हा भूक लागली जाम. हे घ्या, घामाघूम झाला तू. आज जरा दाढी बिडी केस का आपला तर चेहरा बघ कसा दिसतो ना वेगळा, नाही तर विचित्र दिसायचा. त्याला मी आज जबरदस्ती पाठवली, म्हणजे जा म्हटलं पहिला जाऊन कापू नये केस वगैरे. नंतर कामात नाही, वेळच नाही. किती वाजले, दुपारचे 3 वाजलेले आहेत. घरात तर सगळं आवरून झालं. आता थोडासा मी आराम करणार, खूप थकायला झालं आज. तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.